मागील व्हिडिओमध्ये आपण सेल म्हणजे पेशी म्हणजे काय बघितलं होतं. म्हणजे कोणत्याही सजीवाचा लहानात लहान घटक म्हणजे पेशी असतो हे आपण बघितलं होतं. म्हणजे प्रत्येक सजीव हे पेशीपासून बनलेले असतात. मग यानंतर आज आपल्याला पाहायचं आहे ह्या पेशी एकत्र येऊन काय तयार होतं आणि त्याच्यातून आपलं जे काही बॉडी स्ट्रक्चर आहे किंवा शरीर रचना म्हणतो आपण ही नक्की कशी तयार होत असते याच्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची. जेव्हा अनेक पेशी एकत्र येतात तेव्हा त्यांच्यापासून टिश्यू तयार होत असतात ज्याला आपण ऊती असं म्हणतो. जेव्हा अनेक ऊती एकत्र येतात तेव्हा त्यांच्यापासून अवयव तयार होत असतात ज्याला आपण इंद्रिय किंवा इंग्लिशमध्ये त्याला आपण ऑर्गन असं म्हणत असतो. अनेक ऑर्गन एकत्र येतात आणि एक ऑर्गन सिस्टीम तयार होते ज्याला आपण इंद्रिय संस्था असं म्हणतो. आणि अशा अनेक इंद्रिय संस्था जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय तयार होत असते, एक बॉडी एक शरीर तयार होत असतं. मग आज आपण गेल्या वेळेस पेशी बघितलं होतं त्यावेळेस आपण या सर्व घटकांचा थोडक्यात आढावा घेऊया. ज्याला टिश्यू हा पहिला घटक आहे. टिश्यू म्हणजे नक्की काय असतं आपण बघूया. बघा, टिश्यू अ ग्रुप ऑफ अ सिमिलर सेल दॅट वर्क टुगेदर टू परफॉर्म अ स्पेसिफिक फंक्शन इज कॉल्ड टिश्यू. ऊती कशाला म्हणता येतं ऊती, तर आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या म्हणजे ज्या पेशी अनेक प्रकारच्या पेशी आहेत त्यापैकी एकाच प्रकारच्या पेशी जेव्हा एकत्र येतात त्यांचा एक गट म्हणजे समूह तयार करतात. अशा समूहाला आपण ऊती असं म्हणत असतो. उदाहरण आपल्याला देता येतील, काय देता येतील तर मसल्स टिश्यू आहेत, नर्व टिश्यू आहेत, बोन टिश्यू आहेत, अनेक प्रकारचे टिश्यू आहेत. आपले शरीर जे आहे ते काही एकाच टिश्यूपासून किंवा एकाच पेशीपासून तयार झालेले नाहीत. अनेक प्रकारच्या पेशी आहेत त्यापासून अनेक प्रकारच्या टिश्यूज ऊती सुद्धा तयार होत असतात. आणि त्याच्यातून तयार काय होत असतात तर अवयव ज्याला आपण ऑर्गन असं म्हणत असतो. आपल्याला पुढं डेफिनेशन बघता येईल ऑर्गनची. कशाला म्हणायचं ऑर्गन, बघा, an organ is a structure made up of tissues that work together form a specific function. आता अवयव किंवा इंद्रिय म्हणजे नक्की काय असतो तर एकाच प्रकारच्या ऊती जेव्हा एकत्र येतात आणि एकाच प्रकारचं जेव्हा काम करतात त्यांच्या त्या ऊतींच्या समूहालाच आपण अवयव असं म्हणत असतो. अवयव म्हणजे काय तर आपल्या शरीरभर दिसतात ती विविध अवयवच आहेत. आपलं शरीर हे विविध अवयवापासून तयार झालेलं आहे. उदाहरण आपल्याला आईज, इयर्स, नोज, स्किन दिलेलं, हात आहेत, पाय आहेत, काय कान आहेत, डोळे आहेत, हे एक्सटर्नल झाले. इंटरनल ऑर्गन वेगवेगळे आहेत, लिव्हर आहे, लहान मोठे आतडे आहेत, फुफ्फुसे आहेत, बरोबर आहे का. त्याचबरोबर स्वादुपिंड आहे. ही जी काही विविध इंद्रिय आहेत ती कशापासून तयार झालेली असतात तर हे टिश्यूज पासून तयार झालेले असतात. एकाच प्रकारच्या ऊती जेव्हा एकत्र येतात त्यांच्यापासून हे अवयव तयार होत असतात. आणि मग हे जेव्हा अवयव सगळे एकत्र येतात तेव्हा काय तयार होत असते, ऑर्गन सिस्टीम तयार होत असते ज्याला आपण इंद्रिय संस्था असं म्हणतो. मग इंद्रिय संस्था कोणत्या कोणत्या आहेत त्याच्याविषयी आपण काय करणार आहे आता थोडक्यात आढावा घेणार आहे. ऑर्गन सिस्टीम म्हणजे नक्की काय असते तर अनेक अवयव जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक विशिष्ट प्रकारची सिस्टीम तयार होते ज्याला आपण संस्था म्हणतो. अनेक अवयव एकत्र येऊन तयार होणाऱ्या संस्थेलाच आपण इंद्रिय संस्था असं म्हणत असतो. मग ऑर्गन सिस्टीमचे विविध प्रकार आहेत त्या प्रकारांविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. बघा, आपण पहिला प्रकार बघूया ज्याला आपण रेस्पायरेटरी सिस्टीम असं म्हणतो. मराठीत आपण त्याला काय म्हणतो, श्वसन संस्था असं म्हणतो. म्हणजेच काय तर टेक इन ऑक्सिजन अँड रिमूव्ह कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द बॉडी. काय काम असतं ह्या संस्थेचं तर आपण सतत काय करत असतो, नाकावाटे ऑक्सिजन आतमध्ये घेत असतो आणि आतमध्ये तो ऑक्सिजन वापरला जातो पेशींकडून आणि त्याच्यापासून CO2 कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि तो आपण नाकावाटे काय करत असतो, बाहेर टाकत असतो. हे कार्य करण्याची संस्था आहे आपल्या शरीरात. ह्या संस्थेलाच आपण काय म्हणत असतो, श्वसन संस्था असं म्हणत असतो. आणि त्यानंतरची पुढची जी आहे ज्याला आपण सर्क्युलेटरी सिस्टीम असं म्हणतो, ज्याला आपण मराठीमध्ये रक्ताभिसरण संस्था असं म्हणत असतो. त्याच्या नावच आहे रक्ताभिसरण संस्था. म्हणजे काय तर रक्ताचं शरीरभर वहन करणारी ही संस्था आहे. ते सांगितलेलं आहे बघा, ट्रान्सपोर्ट ब्लड न्यूट्रियन्स अँड ऑक्सिजन थ्रू आउट द बॉडी. म्हणजे शरीरभर सतत रक्ताचं वहन होत राहणं गरजेचं असतं. फक्त ते काय काय असतात, घटक असतात, न्यूट्रियंट्स असतात. म्हणजे आपण खाल्लेलं जे अन्न आहे त्याचं पचन झालेलं लहान लहान कणात रूपांतर रक्तामध्ये शोषून घेतलं जातं, ऍब्झॉर्ब केलं जातं. त्याचबरोबर रक्तामधून ऑक्सिजन वाहून नेला जातो. इतर अनेक घटक आहेत जे आपल्या शरीरातील पेशींसाठी आवश्यक असतात ते रक्तामधून काय केले जातात, वाहून नेले जातात. आणि हे कार्य करणारी संस्था आहे त्याला आपण सर्क्युलेटरी सिस्टीम असं म्हणत असतो. म्हणजेच रक्ताभिसरण संस्था असं म्हणत असतो. त्यानंतर जी पुढची संस्था आहे ती म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम, त्याला आपण पचन संस्था असं म्हणतो. काय करते ही, ब्रेक्स डाऊन फूड इंटू न्यूट्रियंट्स. म्हणजे
म्हणजे काय, आपण खाल्लेल्या अन्नाचं लहान लहान तुकड्यांमध्ये विभाजन करणं आणि ते पचन करणं आणि रक्तामध्ये शोषलं जाणं, ही सगळ्या ज्या क्रिया घडतात ते ह्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये घडत असतात, म्हणजे पचन संस्थेमध्ये घडत असतात. आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा ते आपल्या जठरामध्ये जातं. जठरामध्ये म्युकस आहे, पेप्सिन आहे, त्याचबरोबर HCl आहे, ज्याला आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणतो. हे घटक आहेत ते काय होतात, अन्नामध्ये मिक्स होतात आणि त्या अन्नाचं काय करतात, लहान 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 तुकड्यामध्ये विभाजन करण्यासाठी त्याला पुढे ते लहान आतड्यामध्ये पाठवत असतात. मग लहान आतड्यामध्ये जात असताना आपल्या पोटामध्ये डाव्या आणि उजव्या बाजूला लिव्हर आहे आणि डाव्या बाजूला काय ते स्वादुपिंड आहे, त्याच्यामधून विविध पाचक रस असतात त्या अन्नामध्ये मिसळले जातात. अगोदर अन्न हे आम्लधर्मी बनतं, जसं ते पुढे पुढे जातं तसं ते आम्लारी धर्मी बनतं. लहान आतड्यामध्ये काय पाचक रस त्याच्यामध्ये मिसळले जातात. ते जे अन्न आहे खाल्लेलं ते लहान लहान तुकड्यामध्ये पुन्हा विभाजन होतं, अन्न घटकांमध्ये म्हणतो आपण. आणि ते अन्न घटक शरीरामध्ये काय केले जातात, रक्ताद्वारे शोषून घेतले जातात आणि विविध पेशींपर्यंत पोहोचवले जातात. पेशी त्याचं ऊर्जेत रूपांतर करत असतात. मग ही ऊर्जेत रूपांतर, आपण खाल्लेलं अन्न जे आहे ते ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी ते अन्न लहान घटकांमध्ये त्याचं विभाजन करणं महत्वाचं असतं. ते काम करणारी संस्था असते, त्याला आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजेच काय पचन संस्था असं म्हणत असतो. त्याच्या पुढचे एक महत्वाचे आहे, त्याला आपण एक्सक्रेटरी सिस्टीम म्हणतो, म्हणजे काय उत्सर्जन संस्था असं म्हणत असतो. रिमूव्ह वेस्ट मटेरियल फ्रॉम द बॉडी, म्हणजे शरीरामधील अनावश्यक टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचं काम करणारी संस्था असते, त्याला आपण उत्सर्जन संस्था असं म्हणत असतो. आपल्या दररोजच्या जीवनामध्ये त्याचबरोबर पेशींद्वारे केली जाणारी काही चयापचय क्रिया आहे, याच्या मार्फत शरीरातून सतत टाकाऊ पदार्थ तयार होत असतात, जे शरीराच्या बाहेर सतत टाकणं गरजेचं असतं. मग हे जर पदार्थ शरीरामध्ये साचून राहिले, कुठले आहेत, युरिया आहे, युरिक ऍसिड आहे, अमोनिया आहे, नायट्रोजन, इतर घटक आहेत, क्षार आहेत, पाणी आहेत, असे अनेक कित्येक घटक आहेत जे शरीराच्या बाहेर सतत टाकणं गरजेचं असतं. त्यासाठी काम करणारी संस्था असते, त्याला आपण काय म्हणत असतो, एक्सक्रेटरी सिस्टम असते. कसे पडतात हे पदार्थ बाहेर, मग मल आहे, मूत्र आहे, घामावाटे बाहेर पडतात. त्याचबरोबर ऑक्सिजन आतमध्ये घेणं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणं हा सुद्धा उत्सर्जनाचाच भाग आहे. ह्या सर्व क्रिया ज्या एकत्रित संस्थेमध्ये होत असतात त्यालाच आपण काय म्हणत असतो, एक्सक्रेटरी सिस्टीम म्हणजेच उत्सर्जन संस्था असं म्हणत असतो. त्यानंतर पुढची महत्वाची संस्था आहे ज्याला आपण मस्क्युलर अँड स्केलेटल सिस्टीम म्हणतो, किंवा मराठीत आपण त्याला काय म्हणतो, स्नायू आणि अस्थि संस्था. काय काम करते ते, तर प्रोव्हाइड सपोर्ट अँड इनेबल्ड मुवमेंट. म्हणजेच काय, तर आपण जे काय रोज खातो, पितो, उठतो, बसतो, फिरतो, व्यायाम करतो, अभ्यास करतो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात, ह्या सगळ्या ज्या हालचाली असतात त्या आपण ह्या महत्वाचे स्नायू आणि हाडे आपल्या शरीरातील यांच्या मार्फत करत असतो. आणि त्याचबरोबर आपल्या शरीराला विशिष्ट प्रकारचा आकार प्राप्त झालेला आहे किंवा जो काय आधार मिळतो आहे तो सुद्धा कोणामुळे मिळतो आहे, तर ह्या स्नायू आणि अस्थि या स्वरूपाच्या सिस्टीममुळेच मिळत असतो. आपल्या शरीरामध्ये हाडे आहेत आणि स्नायू आहेत, हे एकमेकांशी जोडले गेले असतात. त्यांच्यामुळे आपण आपल्या दररोजच्या दैनंदिन क्रिया ज्या असतात त्या पूर्ण करत असतो. त्याच्यानंतर जी सिस्टीम आहे त्याला आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असं म्हणतो. ही एक आपल्या सर्वांमध्ये सगळ्यात महत्वाची संस्था असते. रिप्रोड्युसिंग अ न्यू ऑर्गॅनिझम सिमिलर टू इटसेल्फ, म्हणजेच काय ह्या सिस्टीम मध्ये होत असतं, स्वतःसारखाच नवीन जीव तयार करणं. लक्षात घ्या, प्रत्येक सजीव जो आहे तो काय करत असतो, स्वतःसारखाच नवीन जीव तयार करत असतो, स्वतःसारखी संतती जन्माला घालत असतो, जेणेकरून ह्या सजीव सृष्टीमध्ये त्या ऑर्गॅनिझमचं, त्या सजीवाचं अस्तित्व टिकून राहावं, हा त्या पाठीमागचा उद्देश असतो. आणि ते काम जे केलं जातं ते ह्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये केलं जातं, ज्याला आपण प्रजनन संस्था असं म्हणत असतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची सिस्टीम शेवटी आपण हे पाहतोय काय, नर्वस सिस्टीम, ज्याला आपण चेता संस्था असं म्हणतो. काय करत असते, तर कंट्रोल अँड कोऑर्डिनेट्स ऑल ऍक्टिव्हिटीज ऑफ द बॉडी. आता आपण ज्या काय सगळ्या संस्था पाहिल्या त्या सगळ्या संस्थांचं समन्वय ठेवणं, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम जास्त ती कुठल्या सिस्टीम मार्फत केलं जातं, तर ह्या नर्वस सिस्टीम म्हणजे चेता संस्थेद्वारे केलं जात असतं. ह्या चेता संस्थेचं जे जाळ आहे, चेता तंतू म्हणतो आपण त्याला, नर्व, हे आपल्या पूर्ण शरीरभर पसरलेलं असतं, अगदी आपल्या पायाच्या बोटापासून ते डोक्यापर्यंत. आणि आपल्याला जे काही विविध संवेदना असतात किंवा आपल्या आसपास जे काही सगळ्या घटना घडत असतात, आपल्याला एखादी सुई टोचणं असू द्या, डास चावणं असू द्या, किंवा आपल्याला एखाद्याने स्पर्श करणं असू द्या, ह्या ज्या संवेदना असतात त्या आपल्या मेंदूपर्यंत पोहोचण्याचं काम जे असते ती नर्वस सिस्टीमच करत असते. आणि आपल्या शरीरातील सर्व जे काही फंक्शन्स असतात, कार्य असतात, यांना सुद्धा नियंत्रण ठेवण्याचं काम किंवा संस्थांना नियंत्रण ठेवण्याचं काम ही नर्वस सिस्टीम करत असते. अशा पद्धतीनं आपण या व्हिडिओमधून पेशी म्हणजे काय हे अगोदर आपण पाहिलेलं होतं. त्या पेशी एकत्र येतात, त्यापासून ऊती तयार होतात, ऊती एकत्र येतात आणि ऑर्गन, अवयव तयार होतात, आणि ऑर्गन एकत्र येऊन ऑर्गन सिस्टीम म्हणजे इंद्रिय संस्था तयार होते. आणि अशा अनेक इंद्रिय संस्था एकत्र येऊन आपलं बॉडी म्हणजे आपले शरीर तयार होत असतं, हे आपण बघितलं.
अशाच व्हिडिओमधून शिकत राहा. तुमची जिज्ञास वृत्ती कायम जागृत ठेवा, कारण विज्ञान हे फक्त पुस्तकात नसतं, तर ते आपल्या जगण्यात सुद्धा असतं.